नमस्कार. टीम बिल्डिंग टूलकिट या व्हिडिओ सीरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओ सीरीजमध्ये विविध प्रकारचे टूल्स टेक्निक्स बघतोय टीमची बांधणी करण्यासाठी, टीमला बिल्ड करण्यासाठी. मित्रांनो, टीम बिल्डिंग किंवा लीडरशिप हा विषय आला की बरंचसं डिबेट ह्यावरती होतं की टीमला फ्रीडम दिलं पाहिजे का टीमसोबत स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे, टीमला स्पेस दिला पाहिजे का टीमला बांधून ठेवलं पाहिजे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, ज्याला आपण म्हणू की काही जणं फ्रीडम देऊन टीमसोबत काम करतात, काही जणं थोडे स्ट्रिक्ट राहून काम करतात. पण मला मुळात थोडंसं वेगळं वाटतं. मला वाटतं की काळ बदललेला आहे, थॉट प्रोसेस बदललेली आहे, प्रत्येक ह्युमन बीइंग आता वेगळा झालेला आहे. त्यामुळे टीम बिल्डिंग करत असताना, लीडरशिप करत असताना, सगळ्यांसोबत काम करत असताना थोडीशी टेक्निक आपण वेगळी वापरली पाहिजे. कोविड-19 ज्यावेळेस 2020मध्ये आला होता, त्याच्यापूर्वी ज्या लोकांनी काम केलं आहे त्यावेळेस काळ जो होता तो होता SSEE नावाचा. तुम्ही म्हणाल SSEE म्हणजे काय? SSEE म्हणजे स्टेबल, सिक्युअर, इझी आणि एक्सप्लिक्ट. म्हणजे पूर्वी काम करणं थोडंसं सोपं असायचं, कारण परिस्थिती त्यावेळेस वेगळी होती. 2020 नंतर, कोविड नंतर जे युग आलेलं आहे ते VUCA वर्ल्ड आलेलं आहे. तुम्ही म्हणाल VUCA काय? इट्स व्होलाटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स आणि ॲम्बिजियस. म्हणजे इथे काम करत असताना आता अनसर्टॅनिटी फार आहे, डिस्ट्रॅक्शन्स फार आहेत, इतकं कॉन्टेंट लोक कन्झ्युम करतात मोबाईलवरती. अशा परिस्थितीमध्ये फोकस्ड राहणं, काम करत राहणं फार डिफिकल्ट आहे. म्हणून VUCA वर्ल्डमध्ये, टीम बिल्डिंग टूलकिटमध्ये आज आपण बोलणार आहोत की टीमची बांधणी जर करायची असेल तर VUCA वर्ल्डमध्ये काम करत असताना तुम्हाला ॲजिलिटी मेंटेन करता आली पाहिजे. तुम्ही म्हणाल आता हे काय? हे फार सिम्पल आहे मित्रांनो. याचे 2 प्रिन्सिपल्स आहेत. पहिलं, टीमसोबत काम करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की स्टाफ शुड हॅव फ्रीडम. काम करण्यासताना फ्रीडम असलं पाहिजे. आता नुसतंच फ्रीडम द्यायचं नाही. पहिला प्रिन्सिपल काय? फ्रीडम असलं पाहिजे, डिसिजन मेकिंगचं फ्रीडम असलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट करण्याचं फ्रीडम असलं पाहिजे. आणि दुसरं, त्यांच्यासोबत काम करत असताना क्लिअर डिरेक्शन असणं गरजेचं आहे. नुसतंच फ्रीडम देऊन चालणार नाही किंवा नुसती दिशा देऊन चालणार नाही. तुम्ही नुसतंच फ्रीडम दिलं आणि त्यांना दिशा नाही दिली तर ते हरवून जातील. नुसतंच तुम्ही त्यांना डिरेक्शन दिलं आणि फ्रीडम नाही दिलं तर त्यांना बांधल्यासारखं होईल. म्हणून आज आपण एका मॅट्रिक्सवरती चर्चा करणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हे 4 क्वाड्रंट्स बेसिकली आहेत त्या मॅट्रिक्समध्ये. स्टार्टिंगला तुम्ही बघाल वाय ॲक्सिसला आपलं डिरेक्शन आहे. त्यांना डिरेक्शन किती द्यायचं आणि त्यांना फ्रीडम किती द्यायचं एक्स ॲक्सिसवरती लिहिलेलं आहे. नुसतंच फ्रीडम देऊन चालणार नाही, नुसतं डिरेक्शन देऊन चालणार नाही. 4 मॅट्रिक्स आहेत. पुअर लीडर्स काय करतात आणि विनर्स काय करतात आपण बघूयात. चला, पहिला क्वाड्रंट जर आपण बघितला तर हा पहिला क्वाड्रंट काय बरं? हा पहिला क्वाड्रंट आहे लिटिल डिरेक्शन, लिटिल फ्रीडम. म्हणजे पहिल्यामध्ये बघा, नुसतं डू दिस आणि का करायचं आहे ते सांगितलेलंच नाही. म्हणजे दोन्ही मुळात डू दिस म्हणजे डिरेक्शन पण नाही, हे काम करा. अरे कसं करायचं, का करायचं, काहीच मुळात डिरेक्शन दिलं नाही. तर लुजर्स बेसिकली जे आहेत ना, हे ह्या क्वाड्रंटमध्ये खेळत असतात आणि मग रडत बसतात की टीम काम करत नाही, प्रोडक्टिव्हिटी येत नाही आहे. दुसरा क्वाड्रंट आपला आहे. दुसरा क्वाड्रंटमध्ये काय? लॉट्स ऑफ डिरेक्शन पण फ्रीडम जे आहे ते नाही आहे. लॉट्स ऑफ डिरेक्शन आणि लिटिल फ्रीडम. बघा, नुसतंच डिरेक्शन दिलं जातं आहे, सांगितलं जातं आहे की हा तुमचा गोल आहे आणि सांगितलं जातं आहे की आपल्याला इथे पोचायचं आहे. अरे पण त्यांच्या हातात फ्रीडमच नाही तुम्ही दिलं. टीमला जर तुम्ही फ्रीडम नाही दिलं, अथॉरिटी नाही दिली तर टीम काम करणार नाही. तर इवन लुजर्ससुद्धा ह्याच कॅटेगरीमध्ये, ह्याच क्वाड्रंटमध्ये खेळत बसतात. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये तिसरा क्वाड्रंट जो आपला आहे तो भरपूर सारं फ्रीडम आहे पण डिरेक्शन नाही आहे. बघा, नुसतंच लीडर विचार करतोय की मी एवढं फ्रीडम तर ह्यांना दिलं आहे, ह्यांनी काम केलं पाहिजे. अरे फ्रीडम तर दिलं आहे पण त्यांना सांगावं पण लागेल हे कसं करायचं आहे. त्यांना डिरेक्शन नसेल, नुसतंच फ्रीडम असेल तर इथे टीम काम करणार नाही. तर हे पण लुजर्स, हे तिन्ही क्वाड्रंट लुजर आहे. तुम्ही विचार करा, सेल्फ रिफ्लेक्ट करा, तुम्ही असं करताय का? असं करायचं नाही आहे. आपल्याला चौथ्या क्वाड्रंटवरती खेळायचं आहे. चौथ्या क्वाड्रंटप्रमाणे आपल्याला लीडर बनायचं आहे. चौथा क्वाड्रंट काय सांगतो? जबरदस्त डिरेक्शन आहे, डिरेक्शनची काही कमी नाही, आणि जबरदस्त फ्रीडम आहे. फ्रीडम पण आहे, डिरेक्शन पण आहे. गोल कसं अचीव करायचं हे पण सांगण्यात येतं आहे आणि ते अचीव करण्यासाठी जी त्यांना पॉवर लागते ती पण महत्त्वाची. तर मित्रांनो, ॲजिलिटीचे हे 2 प्रिन्सिपल्स तुम्ही इम्बाईब करा आजपासून तुमच्या लीडरशिपमध्ये. नुसतंच फ्रीडम, नुसतंच डिरेक्शन कामाचं नाही, दोघांना सोबत घ्या. चौथ्या क्वाड्रंटवरती खेळा जे स्क्रीनवरती मी तुम्हाला दिलं आहे आणि बघा टीम तुमची चांगल्या पद्धतीने, पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करायला
लागेल. अशाच पद्धतीचे टीम बिल्डिंगचे व्हिडिओज ह्या चॅनलवरती मी आणत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब ह्या चॅनलला बिलकुल करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला टीम बिल्डिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे. आपण तो जाणण्याचा प्रयत्न करू, त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच.